खूप ताई दादांचा एकच प्रश्न होता की ताई मशीन कितीची घेतली ते सांग, ताई मशीन कितीची घेतली ते सांग. तर मंडळी मी भाकरी बनवायची मशीन आता कोणच्या तोंडाला पाणी सुटले त्या मला पहिले नक्की कॉमेंटमध्ये सांगा. खरं सांगायचा कोणच्या तोंडाला पाणी सुटले. माझं एवढं कौतुक करताय, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारताय. तर आता या माझ्या घरच्याच भाकरी आहेत म्हणून मी गॅसवर करायला घेतल्या. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना खूप चांगला आनंदी जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी सकाळचे 5 वाजायला आलेले आहेत आणि आज मी खूप लवकर उठली आहे कारण की मला काही झोपच लागली नाही रात्री. काल भाकरी बनवायची मशीन घेऊन आली आहे तर. आणि मला सांगा कोणाकोणासोबत असं होतं की आपल्या घरामध्ये एखादी आपण वस्तू घेऊन येतो आणि मग रात्रभर आपल्याला झोप लागत नाही. असं होते कधी उजाडेल. माझ्यासोबत तर असं नेहमी होते. मी नुसती साडी जरी घेतली ना नवीन तरी मला रातची झोप नाही लागत. बाबा एकदाची उठून ती साडी का परत बघण मी असं होते. नाया मस्करी केली मस्करी, हम बहुत मस्करी करता है. हा बघा हा पोऱ्या कोणाला उठली हो, कशाला उठलाय एवढ्या सकाळी, कशाला उठलाय तू? कामं करायला उठले, मम्मीची कामं करायला उठले तू. चला आता झाडू मारून घेते. लगेच चुलीवर पाणी तापायला तर ठेवलं आहे, मस्त पाणी तापते तोपर्यंत झाडू मारून घेते. आणि आता पाणी मारले सगळ्या अंगणामध्ये, नाही तर मग जाम धूळ उडते त्याच्यामुळं. ओके ते उंबरठ्याची पूजा पण मस्त झालेली आहे. आता मी ना चाय ठेवलाय, मला चाय पिऊन घेते. ओके मंडळी, आता या चहामध्ये ब्रेड खायला तुम्ही पण आज ब्रेड आहेत चहामध्ये खायला. आणि मस्त दिवस आता उजाडायची सुरुवात झालेली आहे आणि पक्ष्यांचा किळबिळाट हळूहळू आता सुरू होतोय. ओके चला, अजून उजाडलेला नाही, पूर्ण कालोखच आहे. आणि आता अंगण तर झाडू मारून घेतलंय मी. आता घरातली जी काही कामं आहेत ते आवरून घेते आता. आणि आता वरती आली आहे गॅलरीमध्ये आणि आता सगळं झाडलोट करून घेते. त्याच्यानंतर मग खाली जाते झाडलोट करायला. ओके सो चलो, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी कंटिन्यू राहा. आणि आज खूप लवकर आपल्या ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, नाहीतर 10-11 वाजता मी ब्लॉगला आपल्या सुरुवात करते. पण चला आज बरं खूप लवकर पण उठली आहे आणि मग लवकरच आज ब्लॉगला सुरुवात करते. आणि छान तुम्ही पण आजच्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं की आपली भाकरी बनवायची मशीन आलेली आहे. तर चला, आजपासून तुम्हाला कस्टमरच्या ऑर्डरच्या भाकऱ्या पाहायला भेटतील किंवा कसं होतं आहे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि भरपूर ताईंनी दादांनी कालच्या ब्लॉगला प्रेम दिलं. भरपूर ताईंचे दादांचे मेसेज आलेत की ताई मशीनबद्दल सांग, मशीनची किंमत वगैरे सांग. तर ते तुम्हाला मी व्हिडिओच्या एंडिंगला सांगेनच. तर आता सगळ्यांनी ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर आता घेतले वरच्या गॅलरीमध्ये झाडू मारायला ना. मला तर वाटतं तुम्हाला पहिल्यांदाच मी इथं वरच्या रूममध्ये म्हणजे वरच्या गॅलरीमध्ये झाडू मारताना दाखवले. जे आतली आहे ना जिन्यावरची तिथं ना धूल बघा कवरी आहे, तुम्हाला खिडकीवरती पण दिसत असेल. डेंजर धूल येतं आमच्या घरात, डेंजर. कारण का बाजूलाच कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे ना, पाहिजे तशी धूल येतं मग घरामध्ये ना. हवा असते त्या हवेच्या बरोबर सगळी येते घरामध्ये. तरी पण आम्ही खिडक्या दरवाजा बंदच ठेवतात. पण आपला कसा हॉलचा दरवाजा ओपन असते ना दिवसभर, त्याच्यामुळं पाहिजे तशी घुसतं ती घरामध्ये. आता बऱ्यापैकी माझी कामं आवरल्या, कपडे लावलेत आता एकीकडे मशीनला, ते झाले की लगेच सुकायला ठेवते. आणि हा बघा आता याला जरा बाहेर घेऊन आले अंगणामध्ये. सुन इकडे सुना. आणि मोनिश चिन्मय हे झोपले आहेत, त्यांना पण आता जाऊन उठवते. नको बस झालं, नको पप्पी नको घेऊ, मला आवडत नाही पप्पी घेतली. नको बाबा खाते कानात तोडशी बमच्या डळी. असं
म्हणजे गारवा आहे ना, सकाळच्या वेळेला अशी थंडी लागते इथे नुसते, आणि घरामध्ये गरमी वाटते. पण बाहेर इथे अंगणामध्ये ना एकदम थंडगार, वारा वगैरे नाही सुटला, पण खूप जास्त गारवा आहे सकाळच्या वेळेला, खूप जास्त. नक्की तुला थंडी लागते का? तुला थंडी लागते का बाबू? थंडी लागते? लागते तुला थंडी? असं म्हणजे ना एकदम थंडगार मोसम झालं आहे नुसतं. हे मस्त पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. येतोय आवाज? पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे. आणि आपल्या पेरूच्या झाडाला ना मस्त पाळवे आता फुटले. आता घेतले मस्त उन्हावणी. आणि आता या भाकऱ्या मी आमच्या घरच्यासाठी बनवायला घेतल्यात, दुपारच्या जेवणासाठी. ओके, तर आता या माझ्या घरच्याच भाकरी आहेत म्हणून मी गॅसवर करायला घेतल्या. नाहीतर मी कस्टमरला चुलीवरतीच भाकऱ्या करून देईन, आणि मला 4-5च भाकऱ्या करायची होती आताच्यासाठी म्हणून. ओके ओके, ते माझ्या इथे भाकऱ्या वगैरे बनवून झाले मस्त. हे बघा, आता बऱ्यापैकी माझी सगळी कामं आवरल्यान. आणि आता घेतो जरा मस्त न्यारी करून शा, कारण का पोटामध्ये आता कावलं ओरडायला लागलं नुसतं. कारण सकाळी ना फक्त 2 ब्रेड खाल्ल्या त्याच्या मुला, तर जाम पोटानं कावलं ओरडतात. तर पहिले जराशी पेटपूजा करून जाता ना, मग तुम्हाला भेटतो मी. तर मंडळी या आता तुम्ही पण न्यारी करायला मस्त सकाळची. एक सकाळचं ना 11-11:15 वाजल्या ना, मी आता मस्त भाकऱ्या बिकऱ्या बनवल्या. इथं बोंबलांचा कोडेल गेलं तर मस्त सुका. तर या आता तुम्ही बी जावाला नाही, न्यारी करायला, न्यारी. एक नंबर, एक नंबर. सुकी मच्छी आणि तांदळाची भाकरी, एक नंबर, एक नंबर. आगरी लोकांचं खाणंच असा. आगरी लोक एकदम डेंजरस खातात सगळं. सुकी मच्छी आणि तांदळाची भाकरी असा जबरदस्त कॉम्बिनेशन आहे ना यो, का एकदम म्हणजे ना बघल्याबरोबर तोंडाला पाणी येतं नुसतं. आता मी तुमच्यासोबत बोलतो तरी पण असं मला झालं मी घास कवा खाता एकदाचा. एक नंबर मंडळी, एक नंबर. सुका बोंबील तेल कांद्यावर बनवलं तर माणूस 4 भाकरी खाईल, मटणाला पण फिका करते. या तुम्ही बी जेवायला. आता कोणच्या तोंडाला पाणी सुटले त्या मला पहिले नक्की कॉमेंटमध्ये सांगा. खरं सांगायचा, कोणच्या तोंडाला पाणी सुटले. बोंबील आणि भाकरी बघून. आता पेटपूजा करून वगैरे झालेली आहे. ही थोडीशी फ्रेश वगैरे झाली, कारण की खूप लवकर आज मी उठली होती. काहीतरी 4:30-5 वाजता मी उठलेली आज, आणि सगळी कामं पटापट आवरली. कारण की मला तुमच्यासोबतच थोडंसं बोलायचं होतं त्याच्यामुळे. आणि काल मी जे 2 व्हिडिओ अपलोड केले इन्स्टावर, शॉर्ट व्हिडिओ, आणि यूट्यूबवरती फुल व्हिडिओ जो मी टाकला, त्याच्यावर तुमच्या सगळ्यांचे खूप मेसेज आले. तुम्ही सगळ्यांनी शुभेच्छा रूपी मला खूप सारे आशीर्वाद दिले. तर तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. आणि खूप ताईंनी, दादांनी मेसेजमध्ये मला विचारलं की ताई मशीनची किंमत सांग, मशीन कुठून घेतलीस किंवा वगैरे वगैरे. तर मी कॉमेंट्समध्ये फक्त बाकीचं सगळं सांगितलं, पण मी मशीनची किंमत नाही सांगितली, कारण की मला ब्लॉग बनवून तुम्हाला द्यायचं होतं. मला मशीनबद्दल थोडक्यात सांगायचं होतं, किंवा मला कल्पना कशी सुचली व्यवसाय करण्याची ते मला तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगायचं होतं. तर किती दिवसापासून मी म्हणजे विचार करत होती की मला छोटासा का होईना पण घरातून एक व्यवसाय सुरू करायचा आहे, पण काय करू काय नको करू तेच मला काही समजत नव्हतं. कारण की माझा सुरुवातीपासून हाच एक हेतू आहे, माझ्या मुले समोरची व्यक्ती दुखावली नाही पाहिजे. उलट माझ्या मुले किंवा माझ्या एक 5 ते 10 मिनिटाच्या ब्लॉगमधून समोरची व्यक्ती जरी टेन्शनमध्ये असेल, जरी दुःखामध्ये असेल, तरी तिच्या चेहऱ्यावर मात्र हसू आलं पाहिजे, एवढेच माझे प्रयत्न असतात. आणि मी हे नेहमी सांगत असते की आपल्या मुले समोरची व्यक्ती दुखावली नाही पाहिजे, उलट आपल्या मुले समोरची व्यक्ती आनंदी झाली पाहिजे. आज आपण प्रत्येक माणसाने आपल्या मनामध्ये हेतू ठेवायचा, देव आपलं कधीच वाईट करत नाही.
आणि स्वामी माऊली तर अशा आहेत, शेवटच्या टोकापर्यंत नेतात आणि तिथून आपल्याला सोडवतात. खूप अनुभव घेतलेत मी, खूप अनुभव घेतलेत. स्वामींनी इतके मार्ग दाखवले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आज तुम्हाला खरं सांगायला खूप जास्त आवडेल. मी म्हणजे विचारही नव्हता केला की मी भाकरी बनवण्याची कधी मशीन घेईन किंवा भाकरी बनवण्याचा कधी पुन्हा मी व्यवसाय सुरू करेन. याआधी कदाचित आपलं यूट्यूब चॅनल सुरू होतं वाटतं तेव्हा, पण यूट्यूब चॅनल सुरू करायच्या आधी मी भाकऱ्या बनवायच्या हाताने. 50, 60, 70, 80, 100 अशा भाकऱ्या बनवायच्या मी. पण त्याच्यानंतर मी जॉब सुरू केला आणि मग तो भाकरी बनवायचं मी बंद केलं, कारण की माझ्याकडे इतका वेळ भेटत नव्हता त्यावेळेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कधी म्हणजे भाकरी बनवण्याची मशीन घेईन किंवा घरातून मी भाकरी बनवण्याचा कधी व्यवसाय सुरू करेन ही माझ्या डोक्यात कधी म्हणजे हे कधी माझ्या डोक्यामध्ये विचारही नव्हता. पण मला काहीतरी करायचं होतं हे मात्र नक्की माझ्या डोक्यात विचार होता. मला काहीतरी करायचं आहे, पण सुरुवात कुठून करू हे मला काही समजत नव्हतं. आणि माझा हा एक हेतू होता की मी जे काही करेन त्याच्याने समोरची व्यक्ती ही खुश राहिली पाहिजे. समोरच्या व्यक्तीला आपण जे काही करणार त्याच्यातून त्यांनाही फायदा झाला पाहिजे. प्लस मी जी काही मेहनत करेन, जे काही कष्ट करेन त्याचा मोबदलासुद्धा मला मिळाला पाहिजे. आणि आता लक्कीने एवढा गोंगाट भरला आहे ना मंडळी, मी तुम्हाला आज खरंच आवर्जून एक गोष्ट सांगेन. आणि ती गोष्ट तुम्ही तुमच्या मनामध्ये खरंच म्हणजे हे करून ठेवा, फिक्स करून ठेवा की विचार करणे आणि प्रयत्न करणे याच्यामध्ये खूप अंतर आहे. खूप अंतर आहे. आपण विचार करतो पण ते विचार सत्यात उतरवणं आपल्याला जमत नाही लवकर, आणि तेच आपण सत्यात उतरवलं पाहिजे. प्रयत्न आपण जेव्हा करू तेव्हाच आपल्याकडून काहीतरी घडू शकतं. आपण जर प्रयत्नच नाही केले तर आपल्याकडनं काहीही घडणार नाही. आपण फक्त विचार करू सोडून देऊ, विचार करू सोडून देऊ. पण आपण जे आपण काही स्वप्न बघितलेली आहेत किंवा जे आपण आपल्या डोक्यामध्ये जे काही विचार आणलेले आहेत ते सत्यात उतरवण्याची धमक मात्र आपल्यामध्ये पाहिजे. विचार कोणीही करू शकतो, हां मी असं करेन, हां मला ते करायचं आहे. पण कधी जेव्हा आपण ते करण्यासाठी अतोनात प्रयत्न करू तेव्हा ती गोष्ट देवसुद्धा आपल्याकडून करून घेतो. आणि देवाला सुद्धा ती गोष्ट किंवा ती म्हणजे तो क्षण आपल्याला द्यावा लागतो. म्हणून माणसाने प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, एक वेळ अनसक्सेस होतील, 2 वेळा अनसक्सेस होईल, पण तिसऱ्यांदा मात्र सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही. पण तिथे आपले कष्ट, आपली मेहनत प्रामाणिक असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यूट्यूब फॅमिलीने मला इतका सपोर्ट केला आहे ना. माझे यूट्यूब फॅमिली, मी यूट्यूब फॅमिली सोडा माझ्या घरची फॅमिली समजते मी. कारण की आज जो मी काही छोटासा घरातून व्यवसाय सुरू करू शकले तो माझ्या यूट्यूब फॅमिलीमुळेच करू शकले. जर माझ्या यूट्यूब फॅमिलीने मला जर सपोर्ट केलं नसतं तर कदाचित मी माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट करू नसते शकले. म्हणून आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारणारा कोणीतरी असणं खूप गरजेचं आहे. आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारणारा कोणीतरी आपल्या पाठीमागे असणं खूप गरजेचं आहे. पण शाबासकीची थाप आपल्याला केव्हा मिळेल? जेव्हा आपण तसं काम करू तेव्हा आपल्याला शाबासकीची थाप मिळेल. आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती भरपूर ताईंनी दादांनी केलेले त्याच्यातून मी काही कॉमेंट्स स्क्रीनवर पब्लिश केलेले आहेत, तुम्हीसुद्धा वाचू शकता. त्या कॉमेंट्स नसून माझ्यासाठी एक शाबासकीची थाप होती. कालच्या ब्लॉगला जे मी कॉमेंट्स वाचत होती ना, मेसेज वाचत होती ना मंडळी, अक्षरशः माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते की आपल्या आईवडिलांनीही कधी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारली नसेल. आज ज्या माणसांना मी ओळखत नाही त्या माणसांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली की तू किती कष्टाळू आहेस, तुझे प्रयत्न किती प्रामाणिक आहेत. आणि इथेच मी सगळं काही कमवलं. मला स्वतःवरती खूप प्राऊड फील होतं आहे की खरंच मी जे काही करते ते चुकीचं नाही, ते खरंच योग्य आहे. आपण बोलतो ना आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जाण्यासाठी पाठीमागून कोणीतरी पुश करणं गरजेचं आहे. जसं आपली घरची फॅमिली असते, आपलं कुटुंब असतं, जेव्हा ते आपल्याला कोणत्या तरी व्यवसायामध्ये कोणत्या तरी कामामध्ये जेव्हा आपल्याला सपोर्ट करतात. सपोर्ट म्हणजे पैशांचा सपोर्ट महत्त्वाचा नसतो,
एक बॅकग्राऊंड सपोर्ट जो असतो ना, तो खूप माणसाला महत्त्वाचा असतो. आता तुम्ही मला पाठीमागून पुश करताय की तू पुढे हो, आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत, तर माणूस ॲटोमॅटिकली पुढे जातो. तो खूप भारी वाटलं मला कालच्या कॉमेंट्स वाचून, खूप भारी वाटलं. माझं मन एकदम खुश झालं, एकदम खुश झाले मी, खूप आनंदी झाली की जे मी काही करते ते खरंच योग्य करते. आणि आता मला खरंच स्वतःवर अजून प्राऊड फील व्हायला लागलं आहे की मी एक सामान्य कुटुंबातली महिला आज मी खरंच स्वतःच्या पायावर उभी राहते. आणि मला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्ही सगळीजणं मदत करताय, म्हणून तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. असाच प्रेम, असाच सपोर्ट तुमच्या ताईला करत राहा. आणि माझं नवीन व्यवसाय जे मी सुरू केलं आहे त्याच्यामध्येही मला तुमच्या मदतीची खूप जास्त गरज आहे, खूप जास्त गरज आहे. आणि मी माझे प्रयत्न किंवा मी माझं काम प्रामाणिकपणे करेन. आणि कालच्या ब्लॉगला म्हणजे खूप ताई दादांचा एकच प्रश्न होता की ताई मशीन कितीची घेतली ते सांग, ताई मशीन कितीची घेतली ते सांग. तर मंडळी मी भाकरी बनवायची मशीन एक 26,000 रुपयामध्ये घेतलेली आहे. आणि नवीन व्यवसाय मी सुरू केलेला आहे. आणि म्हणजे तुम्ही सगळ्यांनी खूप साऱ्या मला शुभेच्छा दिल्यात, खूप जणांनी माझं कौतुक केलं, खूप ताईंनी दादांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. तिथेच मी सगळं काही कमवलं असं मला वाटतं. कारण की कधी आपल्या आईवडिलांनी आपल्या पाठीवर शाबासकीची थाप मारलेली नसते. पण मी तर तुम्हाला ओळखतही नाही. तुम्ही मला ओळखता, पण मला बघणाऱ्यापैकी मी कोणाला ओळखत नाही, बाहेरचे मी कोणालाही ओळखत नाही. तरीसुद्धा तुम्ही माझं एवढं कौतुक करताय, माझ्या पाठीवर शाबासकीची थाप मारताय. खरंच खूप खूप धन्यवाद, तुमच्या सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद. असं मी आता एंड करते. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्थ राहा आणि मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.